सो तीच नेहमीचीच रोजची स्टोरी की निफ्टी आजही हायर हाय आणि हायर लोज कॉम्बिनेशन वर क्लोज झाला. पण आजची कॅन्डल अजून पॉवरफुल होती कारण की आजचा ओपन हाय लो क्लोज हे सगळं कालच्या ओपन पेक्षा वर झालेलं आहे. सो अशा वेळी हा जो एक पॅटर्न बनतो की इथे जी गॅप जी राहिलेली आहे, गॅप म्हणण्यापेक्षा की आजचं सगळं ऍक्टिव्हिटी हे कालच्या दिवसाच्या वरच झाल्यात बेसिकली, किंवा ब्रॉडर वे मध्ये या रेंजच्या वर आजची कॅन्डल आहे जिचं या रेंजची काही टच नाहीये बेसिकली, राईट. सगळं वर झालेलं आहे, हाय लो ओपन क्लोज सगळं वर झालंय. सो या परिस्थितीत ही जी लेवल आता बनली आहे ही इतकी स्ट्रॉंग सपोर्टचं आता काम करेल. ज्यावेळी अशी एखादी कॅन्डल बनते त्यावेळी जो आधीचा जो सपोर्ट असतो तो खूप स्ट्रॉंग, म्हणजे आधीचा जो रेजिस्टन्स असतो तो खूप स्ट्रॉंग सपोर्टचं काम करतो. सो निफ्टीसाठी आता 14,700 आणि 17,400 आणि 17,200 या ज्या लेवल आहेत या आता निफ्टीचे नवीन सपोर्ट झाले. ठीक आहे. आणि रेजिस्टन्स स्काय इज ओपन बिकॉज निफ्टी इज ट्रेडिंग ऑल टाइम हाय. त्यामुळे 18,000 आणि 19,000 साठी पण आता हळूहळू लोक तयारी करायला लागलेली आहेत. आणि त्यात आज भर पडली बँक निफ्टीची, जे आपण कालच डिस्कस केलेलं होतं. मी म्हटलेलं की बँक निफ्टी हा मला भयंकर स्ट्रॉंग वाटतोय. आणखीन 15 मिनिटाच्या ह्याच्यावर आपण काल होतो, काल इथे आपण बरोबर इथे तो लिंगर करत होता आणि आज सकाळी बरोबर त्या लेवलवर ओपन झाला तो. बरोबर या लेवलवर ओपन झाला, या लेवलवर ओपन होऊन त्याने परत ती रिटेस्ट केली लेवल आणि त्याच्यानंतर वन वे गेला तो. हा रेजिस्टन्स त्याने इझिली उडवला, राईट. तर तुम्ही छोट्या टाइम फ्रेम वरून पण जर काही दिवस जर बँक निफ्टी किंवा कुठला एखादा स्टॉक जर तुमचा खूप दिवस खूप अडकला असेल किंवा खूप एखाद्या साइडवेज मुवमेंट मध्ये असेल तर तुम्ही 15 मिनिट टाइम फ्रेमवर पण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकता आणि कुठे त्याचा अर्लीएस्ट ब्रेकआउट जिथे मिळणार आहे तिथे तुम्हाला एक बाईंग अपॉर्च्युनिटी चांगली मिळू शकते. तर हे आपण ऑलरेडी काल डिस्कस केलं आणि ह्याच्या आधी डिस्कस केलेलं होतं. तर आज बँक निफ्टीने एक चांगली मुवमेंट दिली आणि डे चार्ट वर जर मी केला तर ऑल टाइम हायला तर बँक निफ्टी आलेला आहे. हा म्हणता की जो इतके दिवस वीक होता पण त्याने हळूहळू प्रोग्रेस करत करत सगळ्या सेक्टरच्या मागे होता ऍक्च्युली बँक निफ्टी, पण आता ऑल टाइम हाय पर्यंत तो आलेला आहे, राईट. निफ्टीने त्याचा आधीचे असे ऑल टाइम हाय बरेच उडवले. कारण की समजा फेब्रुवारी महिन्यात जर आपण निफ्टी बघितला, इफ आय गो टू फेब्रुवारी, ठीक आहे, इथे कुठेतरी त्यावेळी निफ्टी 15,000 वर होता. ज्यावेळी बँक निफ्टीने त्याचा ऑल टाइम हाय आणि निफ्टीने त्याचा ऑल टाइम हाय असे दोघांनी अचीव केले त्यावेळी 15,000 वर निफ्टी होता आणि त्याच्यानंतर आपल्याला जवळपास एक 15% इंडेक्स चाललाय, विच इज ह्यूज. ठीक आहे, 15% इंडेक्सने चालणं म्हणजे भरपूर रन दिलेली ऑलरेडी. पण निफ्टी बँक म्हणजे जे एक खूप हायली ट्रेडेबल सेक्टर एक जे आहे म्हणून त्याला एवढा इम्पॉर्टन्स आहे, तर तो त्याच्यानंतर काहीच चाललं नाही, राईट. आणि ह्याने एक ट्रायंगल आता एक बनवलंय, ट्रायंगल फॉर्मेशन एक आता बनलेलं आहे इकडे, राईट. एक ट्रायंगल फॉर्मेशन बनवलंय. आता आपल्याकडे समजा जर ह्याने निफ्टीला फॉलो करायचं ठरवलं आणि ह्याने अजून ही रेंज आता जर पकडली तर ती पण साधारण तेवढीच येते. ही ऍक्च्युली 19% येते, पण जरी आपण इथून जरी 15% जरी पकडलं आपण, राईट, आणि 15%च येते. जर व्हॅल्यू ऍडिशन आपण जर इन्फ्लेटेड जर कॅल्क्युलेशन पर्सेंट वाईज केलं ते बरोबर टॅली होतं की निफ्टी पण त्याच्या फेब्रुवारीच्या ऑल टाइम हाय नंतर 15% चालला आणि आता बँक निफ्टीची वेळ, ठीक आहे. अगदी 44,000 जरी मी टार्गेट नाही पकडलं आणि मी इथून फ्लॅट 10% जरी मी इथून एक राईज पकडला जरी 42,250 हे माझं बँक निफ्टीचं टार्गेट आहे आता येणार. आणि बँक निफ्टी या जबरदस्त स्ट्रॉंग पोझिशनला आहे, ठीक आहे. आता कदाचित काय होईल की हा ऑल टाइम हाय क्लिअर होईल 1-2 दिवसात. उद्या जरा उत्साहात असेल त्यामुळे बँक निफ्टी कुठेतरी असा उघडेल आणि परत तिथून तो खाली येऊ शकतो मे बी, की इथे तो टिकणार नाही, थोडासा वरती जाऊन ओपन देईल तो 1001 पॉईंट पण वर उघडेल, काही भरोसा नाही त्याचा. किंवा जर फ्लॅट ओपन झाला तर तो इथेच कुठेतरी ओपन झाला तर कदाचित परत एक प्रॉफिट बुकिंग होईल किंवा व्हॉट एव्हर. कुठेही आता हायला चेस करायचं नाही. ऑलरेडी आपण गाडीमध्ये इथे बसलेलो, जे बँकिंग स्टॉक्स जे क्लासचे स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे आपण कुठले कुठले स्टॉक घेतले, ते आज आपण डिस्कस पण करणार आहोत. आणि पण आता कुठेही नवीन पोझिशन इथे वरती जाऊन चेस नाही करायची. आता तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कुठेही 500 पॉईंटचा एखादा फॉल आला
तरच कुठेतरी विचार करायचा लॉंग साईडचा. अदरवाईज पोझिशन जी आधीची वेळ होती ती आता गेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला चेस नाही करायचं आणि उद्या जर गॅपअप झाला तर चेस नाही करायचं. तुम्हाला आता इथे कुठेतरी डीप बघायचा, जो डीप असेल परत हा. ठीक आहे. हा जो हाय होता बेसिकली हा परफेक्ट. इथे जो 37,150 किंवा 37,200 इथे जर मला कुठे मिळाला बँक निफ्टी, तर दॅट विल बी अ पोझिशन टू एंटर ऑन अ लॉंग साइड. ठीक आहे. आणि स्टॉप लॉस असेल या दिवसाचा लो. हा जो स्टॉप लॉस होता हा तुमचा स्टॉप लॉस असेल. आता हे बँक निफ्टी ट्रेड करणाऱ्यांसाठी नाहीये, हे बँक निफ्टीच्या रिलेटेड जे बँकिंग स्टॉक्स मध्ये त्याचा पोझिशन बनवतात त्या लोकांसाठी. ठीक आहे. बँक निफ्टी मी स्वतः ट्रेड नाही करत. मी सेक्टर अनालिसिस करून त्या रिलेटेड स्टॉक आपण डिस्कस करतो इन जनरल. ठीक आहे. माझा जरी कॅमेरा सुरू आहे, प्लीज बंद करा. आय थिंक प्रसादजींचा कॅमेरा सुरू आहे. सो आज काही स्टॉक्स आहेत आपल्या लिस्टवर आणि आजचं जे स्टॉक डिस्कशन आहे ते शॉर्ट टर्म नसणार आहे. पुढच्या 5 वर्षाचा होरायझन घेऊन मी काही स्टॉक्स आज आणलेले आहेत. इट विल बी ऑल व्हेरी व्हेरी लॉंग. आत्ताच्या ह्याच्यामध्ये 5 वर्षाचं बोलणं म्हणजे जरा खूपच हे होतं की एकेका दिवसात पण 40-60% रिटर्न मिळतात झी सारखे स्टॉक्स. बट जर एक आता ऑल टाइम मार्केट हाय लेवल, इथून खालीही जाऊ शकतं किंवा करेक्टही होऊ शकतं. पण अशाही परिस्थितीत जर पुढच्या 5 वर्षाचा जर मी विचार केला तर काही स्टॉक्स अजूनही खूप चांगले आहेत आणि ते म्हणजे सगळे PSU सेक्टरचे स्टॉक्स आहेत की जे इतक्या कोरोनाच्या ह्याच्यातही खूप काही त्याच्यामध्ये म्हणजे काही एक्सपोनेन्शियली जे वाढले नाहीयेत. ओके. तरी पण त्याच्यात व्हॉल्यूम खूप चांगले आलेत आणि अजूनही ते वर जायचा प्रयत्न करतात. असे बरेच स्टॉक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, स्पेशली बँकिंग रिलेटेड. ठीक आहे. तर पहिला स्टॉक्स आहे महाराष्ट्र बँक. ठीक आहे. महाराष्ट्र बँकने त्याची खूप जुनी ट्रेंड लाईन तोडली बेसिकली साधारण फेब्रुवारी महिन्यात, जी खूप वरतून येते. हे आम्ही पहिल्यांदा जेव्हा आमची पोझिशन बनवलेल्या त्यावेळेची ही गोष्ट आहे की खूप जुनी ट्रेंड लाईन आहे. इतकी जुनी ट्रेंड लाईन आहे की ही साधारण 2008 सालात जाते. ठीक आहे. 2008 सालची ट्रेंड लाईन महाराष्ट्र बँकने आत्ता तोडली. ठीक आहे. तोडल्यानंतर तो बट ऑब्वियस वरती जाणारच नव्हता. रिटेस्टिंगचं प्रोसेस राहिलेली होती. सो हा आता काय करतोय, हा परत एक रिटेस्टिंग करून आता परत एक मुवमेंट द्यायला तयारीत आहे. ओके. सो इथून तुम्हाला ह्याची ऑल टाइम हाय जरी मी काढला तो खूप लांब राहिला. ठीक आहे. आय एम नॉट कन्सिडरिंग दॅट, एवढा मी खूप वरचाही विचार नाही करत आहे. पण मी जरी त्याचे आधीचे स्विंग हाय जरी कॅल्क्युलेट केले, पहिला स्विंग हाय त्याचा हा एक आहे आणि एक हा एक आहे. हे जरी मी कॅल्क्युलेट केले तरी आत्ता मला महाराष्ट्र बँक इतक्या सुंदर पोझिशनला दिसतोय कन्सिडरिंग दिस व्हॉल्युम्स. दोज आर एक्स्ट्रीम व्हॉल्युम्स. हे त्याच्या अख्ख्या करिअर मध्ये एवढे व्हॉल्यूम महाराष्ट्र बँक मध्ये आलेले नाहीये. वी मे डोंट नो एनी रिझन अबाउट इट, की काय रिझन आहे मला माहित नाही. त्याच्यामध्ये चार्ट जे सांगतात ते आपण बघतोय आणि कन्सिडरिंग काय म्हणतात ते प्रायव्हेट बँक्स पेक्षा महाराष्ट्र बँकेची बुक्स खूपच चांगली आहेत. ठीक आहे. म्हणजे NPS म्हणा किंवा प्रॉफिटेबिलिटी, अर्निंग पर शेअर आहे बेटर आहे दॅन अदर प्रायव्हेट बँक्स लाईक HDFC आणि ICICI बँक. सो इथून जरी आपण वरची जरी पकडली एक रेंज, इथून 66% वरचा स्कोप आहे. ठीक आहे. प्लस त्याचा वरचा रेजिस्टन्स काढला तो येतोय 124% आणि जर मी ऑल टाइम हाय जर पकडला आता या पोझिशन पासून 300% रिटर्न्स. ट्रिपल डिजिट पण अजून होत नाही, अजून 96 पर्यंतच जाणार आहे. सो या बँकेला मॅसिव्ह ग्रोथ चे प्रोस्पेक्ट्स आहेत. तुम्ही जरी पहिलं जरी इथपर्यंत जरी खेचलं त्याला तरी तुम्हाला 60% तरी कुठेच नाही गेलं. सो एक चांगल्या पोझिशनला आता आहे आणि आम्ही ऑलरेडी याच्यामध्ये बऱ्याच पोझिशन वेगवेगळ्या मोमेंटला घेतलेल्या आहेत. खूप 16ला घेतली, एक मध्ये 25ला घेतली, 20ला एक घेतली आणि मध्ये इथे 17-18च्या आसपास 17च्या आसपास इथे जो रिटेस्ट केली तिथे एक पोझिशन बनवली. सो देर आर नंबर ऑफ डिफरंट काय म्हणतात ते स्पॉट्स की जिथे आमच्या पोझिशन ऑलरेडी बनल्या त्याच्यामध्ये. सो हा एक चार्ट जबरदस्त आहे महाराष्ट्र बँकेचा. आणि जर परत मध्येच कोणाची आल्हाद बरोबर आम्ही बोलत होतो की येस बँक सारख्या फालतू बँकला जर वाचवायला एवढे प्रयत्न आहेत तर ही बँक तर चांगलं परफॉर्म करते. या बँकचे काही प्रॉब्लेम पण नाहीये. जे होते प्रॉब्लेम सगळं बॅड जे काही सीन होते सगळे संपलेले आहेत आता.
स्टील बँक इज परफॉर्मिंग. कारण की मोस्ट ऑफ दी क्राऊड बँकेचा मध्यमवर्गीय लोक आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. असं खूप काही एनपीएस करोडो लाखो करोडो असं काही त्याचा आकडा होणार नाहीये तसंही खूप. त्यामुळे जे काही हळूहळू त्याचा जो चाललाय सीन, हळूहळू त्याचं ग्रोथ चालली आहे ती होणारच आहे. आणि जर कुठल्या बँकेत ती मर्ज झाली किंवा प्रायव्हेटायझेशन झालं तर मग हा रॉकेटच होईल सरळ सरळ. सेम विथ पीएनबी. पीएनबी तर बँक ऑफ महाराष्ट्र पेक्षाही वरून आलाय खाली. इट इज फॉल फ्रॉम 279, म्हणजे जवळजवळ त्याचं 80% वाईप आउट झालेली आहे. राईट. 90%, 80% पण नाही, 90% हा वाईप आउट झालेला शेअर होता. आणि हा आता कुठेतरी एक सस्टेन व्हायला लागलाय. ठीक आहे. कुठेतरी ह्याच्यामध्ये आता एक काय म्हणतात ते, मला एक वाटतंय की एक कुठेतरी ट्रेंड लाईन पकडून वीकली बेसिसवर हा एक ग्रो करायचा प्रयत्न करतोय. आणि ह्याचा अर्लियर स्विंग हाय पर्यंत पण हा जरी पोहोचला तरी ते रिटर्न्स भरपूर होतात. मी तर वरचे रिटर्न्सही पकडत नाही. आय एम जस्ट कॅल्क्युलेटिंग अर्लियर स्विंग हाय. तरी 50% रिटर्न इकडून तुम्हाला मिळतात हा इथपर्यंत पोहोचला तरी. ठीक आहे. आणि जर आधीचे काही आपण रिटर्न्स अर्लियर हाय जर पकडले तर हे इथून तुमचा डबल होईल. हा जर 99 ला गेला तर पैसे डबल आहे तिथून. आणि हा जर इथपर्यंत आधीचा जो हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून वर जायचा प्रयत्नात होता तिथपर्यंत गेले तर 300% रिटर्न्स इथून मिळू शकतात. विच इज अ 160-180 टार्गेट. हे खूप लॉंग टर्म झालं. पण इतका फॉल समजा हा घेतलाय 2014 पासून, जर 7-8 वर्षाचा हा इथपर्यंत आलाय. अजून पुढची 7-8 वर्ष जरी आपण 300% रिटर्न बघितले तरी ते खूप होतात बेसिकली. राईट. समजा 300 डिवायडेड बाय 7 वर्ष पकडले मी, स्टील 42% चा CAGR तुम्हाला मिळतोय, विच इज रिअली गुड. राईट. त्यामुळे आजचे जे सगळे शेअर्स हे 5 ते 7-8 वर्ष होल्डिंगला ठेवण्यासारखे आहेत सगळे. क्वांटिटी लहान ठेवा, म्हणजे काय त्याच्यामध्ये ट्रेडिंग नाही करायचं. इट जस्ट तुमची एफडी छोटीशी कुठून तरी केल्यासारखं तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पुढचा आहे आयओबी, इंडियन ओव्हरसीज बँक. ह्याने तर एक जबरदस्त पॅटर्न बनवला आणि हा एक पॅटर्न बनवायच्या तयारीत आहे बेसिकली. एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा एक मोठा राऊंडिंग बॉटम पॅटर्न बनवतो फ्रॉम हिअर. त्याचा अर्धा पार्ट इथे बनलाय. हा एक इतका राऊंडिंग बॉटम पर्यंत बनलेला आहे हा. काइंड ऑफ दिस. सो हा पॅटर्न इथून परत कंटिन्यू होऊ शकतो, म्हणजे जो त्याला घेऊन जाईल 50 रुपयापर्यंत. राईट. म्हणजे इथून 23 to 50 ही एक जर्नी त्याची अजून पेंडिंग आहे. हा जो एक पॅटर्न बनलाय हा अजून कंटिन्यू होईल इकडून. राईट. हा इतका वर्ष नाही घेणार, हा कदाचित फास्ट फ्युरियसली पण जाऊ शकतो वरती. स्टील 2020-25 पर्यंत जरी मी पकडली याची टाइम लाईन तरी काय वाईट रिटर्न्स नाहीये त्याचे. राईट. अजून अजून 4 वर्षात जर तो 100% देतोय आपल्याला तर 25% CAGR झाला त्याचा. राईट. 120%. 4 वर्षात जो 120% मिळतात म्हणजे 30% तुमचा CAGR झाला ह्याच्यामध्ये. आणि ही झाली ब्रॉडर टाइम फ्रेम. इथे छोट्या टाइम फ्रेम वर जर बघितलं तर एक कप अँड हँडल काइंड ऑफ सिच्युएशन इथे बनते. अजून बनली नाहीये, हँडल बनतंय पण आपण त्याला आधीच दिसतंय फॉर्मेशन होताना. ऍक्च्युली इफ आय ड्रॉ कप फ्रॉम हिअर, एक हँडल बनायच्या तयारीत आहे आणि आता त्याने एक रन दिलेली आहे. राईट. तर हे ज्यावेळी कट होईल इथून पुढे वरती तर तुम्हाला एवढं टार्गेट तर कुठेच नाही गेलं. आणि ज्या तऱ्हेने PSU बँक्स मध्ये व्हॉल्युम्स एंटर झालेत, ट्रिमेंडस व्हॉल्यूम एंटर झालेत. इथून जरी मी ह्या पोझिशन वरून जरी काढलंय वरती जर मी ते ठेवले, राईट, तर 41% म्हणजे साधारण 47 जरी टार्गेट पकडले आणि आत्ताची त्याची जो पोझिशन आहे इथे खाली कुठेतरी, तर 52% रिटर्न तरी कुठेच नाही गेलं त्याचं. करेक्ट.
सो हा एक चांगला पॅटर्न बनलेला आहे, कारण की या ज्या प्राइस आहेत या 2003 सालच्या वगैरे प्राइस वर हा आता अवेलेबल आहे इंडियन ओव्हरसीज बँक. सो आय डोंट नो की याच्यात कितीही ग्रोथ होऊ शकते PSU बँक मध्ये. जर बँकिंग सेक्टर जर आपला इंडियाची जर ग्रोथ आपण बघतोय आणि मला असं वाटतं की येणाऱ्या 10-15 वर्षात जबरदस्त स्ट्रॉंग ग्रोथ होणार आहे, तर जी बॅड लोन्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या थोड्या आता मागे पडून तेवढी वर्ष गेली आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे स्ट्रगल केलं, या शेअरनी मार खाल्लेला आहे. असं नाहीये की बॅड लोन्स जरी असतील तरी शेअर वर गेलेले आहेत आणि आता ऑल टाइम हायला ट्रेड करतायत. मग त्या पोझिशनला काय म्हणतात, ती पोझिशन घेणं कठीण होऊन जातं की जस्टिफाय करत नाहीयेत. बट नाव दिस प्राइजेस आर जस्टिफाईंग इट, की खूप मार खाल्लाय आणि ऑलरेडी बऱ्याचशा पोझिशन बॅड लोन्स म्हणा हळूहळू कव्हर झाली आहेत किंवा त्यांच्या बिझनेसमुळे त्यांनी ती ऑलरेडी रिकव्हर केलेली आहेत. अशा वेळी जर काही येणी वसूल झाली माल्ल्याकडून म्हणा किंवा अशा ज्या मोठे फ्रॉड आहेत त्यांच्याकडून, 1000-2000 करोड जरी असे यांच्याकडे आले, ते पूर्ण प्रॉफिट होणार त्यांचं. राईट? कारण की ऑलरेडी त्यांनी राईट ऑफ केलेले आहेत या सगळ्या बँकांनी. ती प्रोव्हिजन झालेली आहे ऑलरेडी. म्हणून त्यांनी इतके दिवस मार खाल्लेला आहे. हा एक नवीन शेअर आहे जम्मू काश्मीर बँक. इतके दिवस वेगळं कायदा होता त्यांचा. त्यांचं चाललेलं होतं. पण आता सगळं केंद्रात आल्यामुळे ह्याचे सगळे जे PSUचे बेनिफिट्स आहेत ते पूर्ण जम्मू काश्मीर बँकला पण मिळणार आहेत. आणि हाही एक कुठेतरी इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवायच्या तयारीत आहे. सो हाही एक चांगला पॅटर्न बनवतोय. हे कुठेतरी ब्रेकआउट झालं तर तुम्हाला एवढ्या रेंजचं इथून वरती टार्गेट मिळेल, ते साधारण त्याच्या पहिल्या रेजिस्टन्सला जाईल. R1 जो होता तो आधीचा, आणि सेकंड जी टार्गेट आहेत ती. सो इथून ह्याला आपण वर जायला बराच स्कोप आहे, अजून कायच्या काय स्कोप आहे. कारण इथून डबल झालं, इथे ऑलरेडी 100% रिटर्न्स एक्सपेक्टेड आहेत. 265 आणि 389 एवढे रिटर्न्स होऊ शकतात. पॉसिबिलिटी आहे. कधी होतील आय डोंट नो. टाइम मार्केटला मी कधीच नाही करत. व्हॉट आय कॅन से यू इज, टार्गेट कधी जाईल माहित नाही. आता कालच मी टाकलेला कुठला इंडसइंड बँक, तो एका दिवसातच त्याने 10-12% देऊन गेला. सो यू नेव्हर नो, कधी काही स्टॉक कसंही चालू शकतं. इंडसइंड इथेच डिस्कस करूया आपण ऑलरेडी. इंडसइंड बँकचं पण सेम झालेलं. ठीक आहे, डेली चॅटवर आधी त्याला बघूया की त्याने भयंकर लो एक बघितलाय 255 आणि तिथून त्यांनी जी जबरदस्त रॅली दिली आहे, त्याचा एक त्याने ट्रेंड लाईन पण एक ब्रेक केली त्याने या सगळ्यामध्ये, आणि ही ट्रेंड लाईन पण आता ब्रेक केलेली आहे. आणि हीच ट्रेंड लाईन खेचून मी इथून एक आपला एक कॉल दिलेला होता की हा एक ट्रायंगल ब्रेकआउट होणार आहे, सो कीप वॉच. आणि तो गेला, म्हणजे तसाच तसाच सरळ 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 गेला तो. चांगलं ब्रेकआउट विथ व्हॉल्यूम आणि एंटर झालाय. सो माहित नाही मला की ह्याच्यामध्ये काय नक्की न्यूज आहे किंवा काय, पण टेक्निकली हा चार्ट जबरदस्त वाटतोय. आणि ह्याचा जरी अर्लियर रेजिस्टन्स जरी पकडला तरी पण ह्याच्यामध्ये इथून समजा कुठे तुम्हाला खाली मिळाला साधारण 1099च्या आसपास, तरी इथून एक 40% तरी रिटर्न तुम्हाला इथून आहेत आरामात. देन एक बँक आहे धनलक्ष्मी बँक. हा आपण खूप पूर्वी एकदा बोललेलो होतो, तेव्हा काहीतरी 15 रुपये का 13 रुपयाच्या आसपास काहीतरी ट्रेड करत होता. त्याच्यानंतर त्याने एक चांगले रिटर्न दिले, 20 रुपयापर्यंत गेला, परत तो करेक्ट झाला, परत त्याच लेवलवरून त्याने 14च्या लेवलवरून बाउन्स दिला आता परत. सो बेसिकली हाही एक त्याच्या चॅनलच्या म्हणतात तसं की अपर लेवलला जायचा प्रयत्न करतोय. हा चॅनल आहे त्याचा एक, करेक्ट. या चॅनलच्या अप्पर एंडला साधारण 22-23 रुपयाचा एक टार्गेट ठेवून जरी गेलो तरी इथून चांगले रिटर्न्स ह्यालाही अवेलेबल आहेत. 31% तरी रिटर्न देईलच बरोबर. आणि हे मॅच होते परत, हे त्याचा अर्लियर जो आहे रेजिस्टन्स हा परत तिथपर्यंत जायचा प्रयत्न करेल. सो हा एक राऊंडिश बॉटम किंवा एक चॅनल इथून एक म्हणू शकतो आपण की एक होता साधारणतः. हे ज्यावेळी त्याचं 18 वगैरे त्याने परत तो क्लिअर करेल तर परत तेच, किंवा हे वेगळ्या तऱ्हेने आपण कॅल्क्युलेट समजा केलं तर इथून हा परत वरच्या चॅनल एवढं टार्गेट देईल.
₹26 वगैरे, की हे इथून कुठेतरी मॅच होईल याला. सो असंही वाचू शकतो वीकली बेसिसवर. तर ह्याच्यातही आपल्याकडे चांगले रिटर्न्स मिळू शकतात. ITC आज सगळ्यांचाच फेवरेट स्टॉक होताच, बराच मार्केटमध्ये चर्चेत होता. तर ह्याचेही वाईट दिवस बरेच झाले आणि ह्याने बरंच कन्सॉलिडेशन केलं. निफ्टी हा ऑल टाइम हायला क्रॉस करून म्हणजे प्री कोरोना लेवल वरून अजून कुठे इथे आसपास कुठेतरी असा कुठेतरी निघून गेलेला होता. म्हणजे जर निफ्टीच्याच भाषेत म्हणायचं झालं तर ITC आता कुठेतरी 375 मला हवा होता ट्रेड करताना. तो अजूनही ₹230लाच आहे आणि हा निफ्टी 50चा स्टॉक आहे. ठीक आहे. ह्याचे काय म्हणतात की इतर पार्टिसिपंट FMCG वाले हे सगळे खूप पुढे निघून गेलेत. म्हणजे आपण मॅरिको वगैरे घेतला किंवा डाबर घेतला. ते त्यांच्या लेवल पासून कोरोनाच्या लेवल पासून कुठेच्या कुठे निघून गेलेत. बरोबर. पण ITCचं तसं झालं नाहीये किंवा डाबर जरी आपण घेतला. डाबर पण त्याचा प्री कोरोना हाय पासून इथे इकडच्या हाय पासून त्याने ऑलमोस्ट वरती डबल रिटर्न दिले. जेवढा कोरोनामध्ये पडलेला तेवढ्याच्या तेवढा वरतून त्याने खाली रिकव्हर होऊन तो वरती ट्रेड करतोय. पण ITCचं तसं काय झालं नाहीये. अर्थात ITCचा बिझनेस थोडासा वेगळा आहे, पण त्याचा FMCG मध्ये पण तो एंटर असल्यामुळे कुठेतरी त्याचं पार्टिसिपेशन वाढतंय आणि थोडं का होईना की हा प्री कोरोना लेवल तरी मला वाटते की हा गाठेल आता इथून. इथून तो पडलेला साधारण इथून मार्चच्या आसपास कुठेतरी पडलेला असेल तो मे बी. ही कुठलीतरी लेवल असेल आय थिंक. याच्या आसपास कुठेतरी तो पडलेला असेल. या लेवल पासून तरी तो नक्कीच वर जाईल. एक ट्रायंगल पण इथे दिसतोय, फॉर्म होतोय क्लिअर कट. जर ट्रायंगलचं जरी आपण टार्गेट काढलं, हा बेस आणि इथून जरी पकडला आपण तरी साधारण एक 300च्या आसपास तरी टार्गेट ह्याची आहेत अवेलेबल. सो 335 त्याच्यानंतर त्याची 344 एक जे टार्गेट होतं ते तर तो देईलच. परत 360चा एक मध्ये रेजिस्टन्स आहे, हा पण एक देईल. तर या मल्टिपल छोटी छोटी टार्गेट याच्यामध्ये अवेलेबल आहेत बरेच. तर हाही एक चांगला वाटतो आणि व्हॉल्यूम पण येतो आणि असं मार खाऊन बरंच झालेलं आहे. मला वाटत नाही की हे इतकं कन्सॉलिडेशन वेस्ट जाईल आता. हे जे त्याने केलेलं आहे कन्सॉलिडेशन फ्रॉम लास्ट इयर टू धिस इयर, जवळजवळ 1 वर्षाचं जे कन्सॉलिडेशन झालेलं आहे याच्यामध्ये, मला वाटत नाही की ते फेल जाईल आता. हे जे कन्सॉलिडेशन झालेलं होतं, 1 वर्ष एखादा शेअर एका रेंज मध्ये राहून जर ब्रेकआउट देतोय आणि इथे एक ब्रेकआउट देऊन ते परत फेल गेलं, परत त्याने रिटेस्ट 1-2दा केला, परत त्याच्यामध्ये जर रेंज मध्ये झालाय आणि जर आता हायर लोज बनतायत त्याचे, देन देर आर फ्यू चान्स की इथून खाली जाईल आणि खाली गेला तरी तुमच्याकडे वेल डिझर्व आता एक स्टॉप लॉस तुमचा आहे ₹200. ही जी लेवल आहे अगदीच काय म्हणतात ते, त्याला स्पेस द्यायची असेल तर 190चा तुमच्याकडे स्टॉप लॉस आता आहे. सो माझ्यासाठी खूप हा चांगला काय म्हणतात ते की ट्रेड बनतो याच्यामध्ये. रिस्क रिवॉर्ड पण खूप चांगला मिळतो याच्यामध्ये. लॉंग पोझिशन समजा आपण उघडली आता, एक 14% जर स्टॉप लॉस जर मी 28% मागतोय तर मला काही वाटत नाही त्याच्यात काय चूक आहे. पर्यंत तो जाऊ शकतो. 28% म्हणजे 294 लेवल जी आहे मला एक्सपेक्टेड आहेच. 290 280 लेवल तो जाईल. सो एक हाही एक खूप रिस्क रिवॉर्ड चांगला मिळतो आणि डिव्हिडंड वगैरे म्हटल्यावर त्याच्यात प्रश्नच नाही ITC मध्ये, तर खूप चांगलं आहे. हा, इथे एक पहिलं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. हा एक चॅनल ड्रॉ करू शकता. याच्यामध्ये एक पहिलं टार्गेट अजून एक चॅनलवर पण निघू शकतो. आम्ही इथून चॅनल समजा ड्रॉ केला, तर या चॅनलचा अप्पर एंड जो आहे तो 270 आणि तो ह्याला मॅचही होतो. सो 270ला जरी विकले तरी पण ठीक आहे, ₹40 मला मिळतात. इथे राईट. सो तुम्हाला छोटी छोटी टार्गेट इथे बरीच मिळतात, कारण की इथे ट्रेंड लाईन्स येत आहेत, तुमचे रेजिस्टन्स येत आहेत, पूर्वीचे सपोर्ट येतात. या सगळ्या गोष्टी मिळून एक अपसाईड मला खूप ब्राईट दिसते याची आता. आणि हा आधी पण एक पोझिशनला आलेला, पण त्यावेळी तेवढा ब्रेकआउट स्ट्रॉंगली दिलं नव्हतं, म्हणून मी तो रेकमेंड त्यावेळी केला नव्हता. आय वॉज जस्ट वेटिंग की चांगलं ब्रेकआउट यायला पाहिजे त्याच्यामध्ये. सो ते आज दिसतंय त्याच्यामध्ये.
आणि जर कुठेतरी हा परत खाली आला रिटेस्टिंगला समजा 222 220च्या ह्याच्यात तर अजून जास्त चांगला रिस्क रिवॉर्ड तुम्हाला म्हणजे घेता येऊ शकेल याच्यामधून आयटीसी मधून. सो हा एक ट्रेड आहे. आणि हा याच्या आधी एक अनाउन्समेंट की 2 ऑक्टोबरचे आपल्या टेक्निकल्सच्या सगळ्या बॅचेस सुरू होत आहेत. सो जर कोणाला असेल एनरोल करायचं ते मला आत्ताच सांगा. कारण की मागच्या वेळी 2 जण ते नंतर आलेले त्यांचं घेऊ शकलो नव्हतो मी. त्यांना आता 2 ऑक्टोबरपर्यंत वाट बघावी लागली. आणि मेन जी गोष्ट आहे इट्स नॉट अबाउट टेक्निकल अनालिसिस. आपण स्कॅनरवर खूप काम करतोय म्हणजे आता ज्यांनी क्लास केला ते पण सांगू शकतात की स्कॅनिंग इज इम्पॉर्टंट. की योग्य वेळी तो शेअर सापडणं. टेक्निकल अनालिसिस तुम्हाला फक्त अनालिसिस करायला हेल्प करेल पण त्यावेळी तो शेअर कसा काढायचा दॅट इज अ आर्ट. आणि तो कुठलाही इंडिकेटर नाही सांगू शकत तुम्हाला. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळी प्राइस एक्शन स्टडी करावी लागतात. तर ती ज्यांना शिकायची इच्छा असेल ते डेफिनेटली दे कॅन अप्रोच. ठीक आहे. आता राहिलं आपलं HDFC बँक. HDFC बँक पण एक चांगल्या पोझिशन मध्ये की तोही खूप काही चालला नाही की त्याने पण प्री कोरोना लेवल इथून काढली. ओके 2020 नंतर बाकीच्या स्टॉक सारखा तो असा वेड्यासारखा वर नाही गेला. तो तिथेच लिंगर करतो. राईट. हा तिथेच थांबलेला आहे. आणखीन एक कुठेतरी आता एक फ्लॅगिश पॅटर्न मला दिसतोय त्याच्यावर की हा अजूनही कदाचित ब्रेकआउट देणार नाही. असा वर जाईल परत कदाचित खाली येईल आणि कुठेतरी नॅरो रेंज मध्ये जाईल. आणि ज्यावेळी हा इथून ब्रेकआउट देईल त्यावेळी टार्गेट मग खूप मोठी असतील त्याची. करेक्ट. ऑलमोस्ट ह्याची टार्गेट मला येत आहेत ती मोठी येतात खूप. साधारण 2200 वगैरे टार्गेट निघताय त्याची. तर हाही एक शेअर चांगला आहे. इथूनही 30% रिटर्न्स मला दिसतात HDFC बँक मध्ये. ह्याच्यामध्ये रिटर्न्स कमी का दिसतात कारण की हा एक खूप हेवी ट्रेडेड आणि खूप म्युच्युअल फंड्स कडे असलेला स्टॉक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात असा व्हॉल्यूम सर्ज अचानक काहीतरी 20-25% चालणं वगैरे अशा गोष्टी HDFC बँक मध्ये कधी होत नाही. त्यामुळे या छोट्या PSU बँकांसारखा असा हा दिसणार नाही तुम्हाला की खूप वन वे वर गेलाय. हा असा ठीकठाक जातो वरती. म्हणजे तुम्हाला जर सेफ रिटर्न हवे असतील आणि त्या दृष्टीने जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी हा स्टॉक आहे. खूप फॅन्सी रिटर्न नसतात पण सेफ आणि स्टेबल स्टॉक आहे. ओके DCB बँक येस तो पण चेक करूया. DCB आणि अजून पण छोट्या छोट्या बँकेत ते मी घेतल्या नाही मुद्दामून कारण की मग ते बरीच मोठी लिस्ट होत होती. CUB पण एक आहे. सो बघूया आपण DCB पण चेक करूया. आणि लास्ट इंडियन बँक. ओके. इंडियन बँक बऱ्याच बँक आहेत म्हणजे PSU सेक्टर जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये बऱ्याच बँकचे चार्ट हे सिमिलर पण आहेत. त्यामुळे काही काही बँका मी कन्सिडर नाही केलं त्याच्यात. बट येस की PSU बँक ज्या खूप चांगल्या आहेत. इनफॅक्ट बँक ऑफ बरोदा पण मी आज घेतली नाही याच्यामध्ये कारण की सेम चार्ट पॅटर्न्स आहेत बऱ्याच बँकांचे. तर ते सिमिलर आहेत बेसिकली बऱ्याच बँका. एक ज्योती लॅब म्हणून अजून एक वेगळा शेअर आहे माझ्याकडे आज. त्यांची आज थोडीशी न्यूज होती पण हा ऑलरेडी माझ्या रडारवर होता. आय एम जस्ट वेटिंग की हा त्याचा एक रेजिस्टन्स क्रॉस करत नाही अजून. हा जर रेजिस्टन्स त्याने क्रॉस केला इथून तर एक आपल्याला सहज तो त्याच्या ऑल टाइम हाय पर्यंत जाऊ शकतो कारण की हा मल्टिपल हेड अँड शोल्डर्स पॅटर्न बनवतोय. हा इथे त्याने हेड बनवला शोल्डर शोल्डर हेड इथे बनलंय परत शोल्डर शोल्डर शोल्डर. असं जेव्हा राउंडिंग 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 करत एखादा शेअर जेव्हा वर जातो ते खूप इंटरेस्टिंग तो पॅटर्न असतो त्याच्यामध्ये कधी की सस्टेनेबल मूव आपण जी म्हणू शकतो की आता हायर लोज हायर लोज हायर लोज नवीन हायस बनतात आणि आता इथे लिंगर करतोय की इथून हा वरती ब्रेकआउट देऊ शकतो. आणि दिस इज ऑल विकली चार्ट. ठीक आहे. आता आपण बघितलेले सगळे विकली चार्ट्स वर आपण बघितले. ही एक ट्रेंड लाईन जरी मी मारली इथून राईट ही जी एक रेंज आहे ही रेंजचं टार्गेट हे नक्कीच आपल्याला मिळेल काही वर्षांमध्ये येणाऱ्या आणि ते अजून त्याला वर घेऊन जाईल. सो 240 आणि 270 इथपर्यंत ज्योती लॅब्स काय म्हणतात ते की एक मला प्राइस ऍक्शन याच्यात जाणवते की ती होऊ शकते. आणि फंडामेंटली पण तुम्ही नंतर चेक करू शकता. मी फंडामेंटल्स मध्ये पडत नाही आहे. आय एम जस्ट फोकसिंग ऑन टेक्निकल्स राईट नाऊ. फंडामेंटल तुम्ही तुमचे चेक करू शकता स्क्रीनरवर की ऑलरेडी याचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत आणि बिझनेस मॉडेल पण खूप चांगलं आहे. युनिक प्रोडक्ट्स आहे त्यांच्याकडे. तर हा एक चार्ट मला काही
महिन्यांकरता किंवा काही वर्षांकरता चांगला वाटतोय. सो येस, दॅट्स फॉर टुडे. की आता हे जे सांगितलेले सगळे स्टॉक्स आहेत, क्विकली समराईज करतो. हे काही वर्षांसाठीचं रेकमेंडेशन होतं आज माझ्याकडून, की नॉट अबाउट 6 मंथ्स, 7 मंथ्स, 1 इयर. इट्स ऑल अबाउट 5 अँड मोर इयर्स. हे जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ जर ऍड करायचं असेल, देन डेफिनेटली यू कॅन ऍड सम ऑफ देम. ठीक आहे. डीसीबी बँक बघायचा राहिला आपला. डीसीबी बँक बघूया पटकन. डीसीबी बँक मध्ये मी म्हटलं जसं की रिट्रेसमेंट अजून व्हायची आहे. ती ज्यावेळी होईल त्यावेळी ह्याच्यावर तो पॉझिटिव्ह होईल खूप. आत्ता काही रिकमेंडेशन नाहीये माझं डीसीबीला. खूप काय अट्रॅक्टिव्ह असं वाटत नाही सध्या. बट येस की ट्रेंड लाईन वर हा होल्ड करतोय. तर ही ट्रेंड लाईन जर आपण बघितली तर हा इट इज होल्डिंग दिस ट्रेंड लाईन. पण जे बाकीचे माझ्याकडे ऑप्शन ह्याच्यापेक्षा चांगले अवेलेबल आहेत सध्या. तर हा ज्यावेळी 113 125 क्रॉस करेल त्यामुळे त्याच्या बेरीज झोन मधून बाहेर पडून हा चांगला परफॉर्म करायला लागेल परत. आणि व्हॉल्युम्स पण खूप काय अजून ऍड ऑन नाही आहेत त्याच्यामध्ये. इंडियन एक बँक बघून घेऊया. इंडियन बँक सेम म्हटलं तसं की असंच स्टॉक सगळे ऑलरेडी बनवत आहेत की हा एक रेजिस्टन्स त्याचा 147 150चा स्पेसिफिकली उडला तर मग परत तुम्हाला एक चांगलं 200च्या आसपासचं टार्गेट बघायला मिळेल. 220 200च्या आसपास. राईट. सो येस, दॅट्स इट फॉर टुडे. कोणाला काही स्टॉक्स असेल तर 1-2 स्टॉक्स आपण बघू शकतो. 5-10 मिनिटं आहेत आपल्याला. अदरवाइज वी कॅन रॅप अप. हॅलो प्रसन्न. हा. येस येस. युनियन बँक बघता येईल. ओके. युनियन बँक. येस, युनियन बँक आणखीन तुमचा पीएनबी सेम चार्ट आहे. काहीच फरक नाहीये. पीएनबी आणि युनियन बँक जर बाजूबाजूला ठेवले तर सेम चार्ट बनतोय दोघांमध्ये. सो यू कॅन डेफिनेटली थिंक अबाउट. इथे अलाव नाही करत आहे मला. बट येस की सेम आहे. युनियन बँक आणि पीएनबीचा अतिशय सेम चार्ट आहे. ट्रेंड लाईन वर हा चाललेला आहे आणि जर रेजिस्टन्स उडवला तर एक ट्रायंगल ब्रेकआउट बघायला मिळेल आणि परत टार्गेट त्याचं असेल साधारण 65 रुपये. सो ट्रायंगल उडवायला पण अजून तो खालीच आहे. सो इथून तुमचा रिस्क रिवॉर्ड पण खूप चांगला बनतोय या केसमध्ये. आणि व्हॉल्युम्स ऑलरेडी एंटर झालाय. हा कधीतरी जवळजवळ फेब्रुवारी महिन्यात कोणतरी एक मोठा प्लेअर इथे घुसलेला आहे आणि फक्त अक्युम्युलेशन सुरू आहे आता. तर इथून पण रिटर्न्स खूप चांगले आहेत. इनफॅक्ट त्या ट्रायंगलला पोहोचेपर्यंतच तो 13% रिटर्न देऊन जाईल आणि पुढे जर टार्गेट पर्यंत बघितलं तर एक 75% रिटर्न्स आहेत. सो येस, गुड स्टॉक आहे. हा पण चांगला आहे. होल्ड करतोय आणि विथ व्हॉल्यूम येतात त्यामुळे जरा मला कन्व्हिक्शन या स्टॉक्स मध्ये आहे. पीएसयू बँक्स मध्ये स्पेशली की त्याच्या आधीच्या सगळ्या व्हॉल्यूम पेक्षा दिस इज द हायएस्ट व्हॉल्यूम. राईट. सो आणि ती कॅन्डल बुलिश कंट्रोल कॅन्डल आहे. हा सेलिंग झालं असतं तर एक निगेटिव्ह कॅन्डल असती तर समजू शकतो असतो, पण तशी नाहीये. हे एक विकली क्लोजिंग जे दिलेलं आहे या कॅन्डलने, हे त्याचं क्लोजिंग हे मागच्या अनेक आठवड्याच्या क्लोजिंगच्या वर जाऊन या कॅन्डलने क्लोजिंग दिलेलं. सो दिस इज अ स्टार मार्क. इथे एक नोटीस घ्यायलाच पाहिजे व्हॉल्यूमची. आणि आता परत थोडंसं व्हॉल्यूम रायझिंग व्हायला लागलेलं आहे. सो येस, गुड चार्ट दिस इज ऑल्सो. ओके. आय थिंक आय एम क्लिअर. सो काही क्वेरीज असेल तर मला मेसेज करा. अँड गुड नाईट फॉर